वीराचा पुरस्कार दिला जाईल तो गंगाराम पळसमकर साहेबांच्या शुभ हस्ते। गंगाराम पळसमकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामन्याचा पुरस्कार दिला जातोय गोविंद पळसमकर यांना। 9 चेंडू 28 धावा, जोरदार डाव झाला पाहिजेत। सामनावीराचा पुरस्कार सौजन्य मिळालाय ही टी शर्ट दीपालीताई देवजी पडियार यांच्याकडून हा सामनावीराचा पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। जाऊया मैदानाच्या दिशेने। सामना चालू असलेला हा सामना अंबा भगवान वर्सेस माऊली यांच्यामध्ये हा सामना दुसरा सामना आजच्या दिवसाचा खेळवण्यात येत आहे। माऊली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण निवडले, आमंत्रित केले अंबा भगवान संघाला। अंबा भगवान संघाचे 2 सलामींचे फलंदाज क्रीज वरती आपल्याला पाहायला मिळतात, जगन्नाथ आणि अविनाश तोगले। नावाजलेले असे अष्टपैलू खेळाडू दोन्ही। या वेळेला मात्र अपील केली जाईल पंचांकडे। काट केलेला चेंडूचा आणि फलंदाज फळीचा काही स्पर्श झाला नाही। निर्धाव चेंडू यश घेण्यामध्ये यश संपादन झालंय गोलंदाज आहे तो तानाजी पडियार, नावाजलेला असा गोलंदाज। मागचे 2 पर्व याने गाजवले होते तानाजी पडियार। यावेळेला मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सला सलामी देऊन चेंडू येईल सीमारेषा पार, आलाय कडकडीत चौकार। यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू जाईल सीमारेषा पार, हा आलाय खणखणीत चौकार। पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार। सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती फलंदाज जगन्नाथची आपल्या संघासाठी। पहिला चेंडू निर्धाव घेतल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, अशा 3 चेंडू 8 धावा। अंबा भगवान संघाच्या 3 चेंडू 8 धावा। यावेळेला मात्र जोरदार प्रहार केलाय चेंडूवरती, चेंडू जाईल सीमारेषा पार, आलाय कणकणीत षटकार। धन्यवाद डीजे। या ठिकाणी पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे। बाउंड्री लाईनच्या बाहेर जो खेळाडू, जो प्रेक्षक वर्ग असेल, तो खेळाडू जो कॅच पकडेल त्याला मात्र या ठिकाणी बक्षीस देण्यात येईल आणि त्याने ताबडतोब येऊन समालोचन कक्षामध्ये आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी हा खेळाडू, हा प्रेक्षक सुशांत याने मात्र सुंदर असा सेल टिपलेला तो या खेळाडूचा सीमारेषा बाय, याचं या ठिकाणी पारितोषिक देऊन या ठिकाणी सत्कार नक्कीच करण्यात येईल। सुशांतचं नाव घेऊन ठेवायचंय। दहा 12 पावलांचा रनअप घेऊन तानाजी पुन्हा एकदा सुंदर असा बाउन्सर, तिकट बाउन्सर खेळलेला आहे। सुंदर असा चेंडू कमबॅक केलाय। आता मात्र पहिलं षटक, महागडं षटक म्हणावं लागेल। पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 14। हो 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 हो, काय चेंडू होता। सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल, सुंदर कमबॅक करावं लागेल। मात्र 1 धाव जरी दिली असेल, परंतु हा जो चेंडू वेगळा होता, सुंदर चेंडू होता। चेंडू काही समजला नाही फलंदाजाला। 1 धाव बॅटची कडा घेऊन आणि येथे मात्र पहिलं षटक संपलेलं आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 15। डीजे स्पर्धेसाठी आपल्या मुंबईचे पोलीस
सन्माननीय अर्चना शेडेकर मॅडम यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अर्चना मॅडम साठी. योगेश पळसमकर साहेब, त्याचबरोबर किरण पळसमकर साहेब, संतोष पळसमकर साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. दुसरं षटक सूरज आपल्या संघासाठी पहिलं षटक महागडं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये चौकार आणि षटकारांच्या आतषबाजी आपल्याला पाहायला मिळालं. पॉवर प्लेचं षटक मानलं जातं. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ते फलंदाजाची. यावेळेला मात्र एकच धाव. आता मात्र फलंदाजीची झुरा सांभाळेल अविनाश जोगे. पहिल्या पर्वाचा मालिकावीराचा पुरस्कार पटकावलेला हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू अम्मा भगवान संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण क्रिकेटमध्ये नावाजलेला असा खेळाडू आपल्या गावासाठी आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश जोगळे सामना करेल सूरज यांचा. 10-12 पावलांचा रनअप घेऊन सूरज सज्ज. यावेळेला मात्र जोरदार प्रहार केला चेंडूवरती. लॉंग ऑफच्या डोक्यावर मारलेला हा फटकार जाईल सीमारेषा पार. आलाय कणकणे षटकार. धन्यवाद डीजे. सुंदर म्हटल्याप्रमाणे नावाजलेला असा खेळाडू अविनाश जोगे पाहायचा पुढच्या चेंडूवरती काय करतोय कमाल. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक आलाय दुसरा षटकार. बाहेर जो क्षेत्ररक्षक बाहेर खेळाडू आहे, प्रेक्षक वर्ग आहे, त्या प्रेक्षकाने जर कॅच झेल जर टिपला असेल तर त्याला या ठिकाणी पारितोषिक देण्यात येईल आयोजन कमिटी मार्फत. सुंदर फलंदाजी. यावेळेला पुन्हा एकदा सलामी क्षेत्ररक्षक येईल, चेंडू खाली बाद होईल. सुंदर असे गोलंदाजी कमबॅक केलाय, माघारी धाडलंय ते अविनाश जोगेला नावाजलेला खेळाडू. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर तिसरा षटकार खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र माघारी धाडलाय ते फलंदाजाला डीजे. जो प्रेक्षक वर्ग आहे, जो बाउंड्री लाईनच्या बाहेर जो प्रेक्षक वर्ग आहे, तो जो झेल टिपेल, जो झेल कॅच करेल, त्या प्रेक्षक वर्गाला ताबडतोब या ठिकाणी पारितोषिक देण्यात येईल. या ठिकाणी पहिला झेल टिपला होता तो सुशांत, याचं या ठिकाणी पारितोषिक देऊन त्याला सन्मानित करण्यात येत आहे. सुंदर झेल टिपला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु आपला झेल काही काउंट करण्यात येणार नाही. आणि याचं मात्र खरोखर तुझं क्षेत्ररक्षण चांगलं आहे याचे आपल्याला जाणीव करून दिले आपल्या संघासाठी. ओ हो, काय कमबॅक केलाय म्हणावं लागेल गोलंदाजाला. मानलं पाहिजे गोलंदाज सूरजला. 2 बॅक टू बॅक षटकार घेतल्यानंतर मात्र ज्याने षटकार मारले होते त्याला तंबूत माघारी फिरकावून दिलं. आणि आता मात्र चौथा चेंडू, 5वा चेंडू होता तो मात्र निर्धाव चेंडू घेतला. सुंदर कमबॅक केलाय ते गोलंदाजाने. यावेळेला मात्र चेंडूला सन्मान दिला, परंतु क्षेत्ररक्षक गेले चेंडू खाली. आणि या ठिकाणी मात्र झेल झालाय जमिनीला दान. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन मॅचेस. अशा चुका कराल तर मात्र याचं
पुढे मात्र याचा आपल्याला नुकसान भरावं लागेल आणि या ठिकाणी दुसरं षटकही संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 1-30. डीजे कडला होता सुशाल याचं या ठिकाणी पारितोषिक देऊन जे आयोजन कमिटीने पारितोषिक ठेवले आहे ते पारितोषिक देऊन त्याचा सन्मान करण्यात येतोय. मी विनंती करेन की मुंबईचे पोलीस सन्माननीय अर्चनाताई शेडेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येतोय सुशांतचा. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू काही समजलं नाही फलंदाजाला. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजाची टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्की असेल या गोलंदाजाचा. सुशांत खूप खूप शुभेच्छा तुला आणि तू दाखवून दिलंस तुझ्या संघाला की तू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेस. मैदानाच्या बाहेर का होईना पण तू चांगला सुंदर असा झेल टिपलेला आहेस. खरोखरच खूप खूप शुभेच्छा. यावेळेला पुन्हा एकदा झेल सेम झेल येईल का टिपेल का या ठिकाणी मात्र सुंदर असा झेल टिपलाय तो क्षेत्ररक्षकाने माघारी धाडले फलंदाजाला. गोलंदाज प्रणिल पळसमकर सुंदर गोलंदाजी. आता मात्र फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलेला फलंदाज नवीन फलंदाज रवींद्र कांबळी माफ करा रवींद्र कांबळे अष्टपैलू खेळाडू. हाही नावाजलेला खेळाडू पंचक्रोशीतील नावाजलेला खेळाडू रवींद्र कांबळे आपल्या संघासाठी किती धावा नेऊन पोहोचवतो. यावेळेला मात्र जोरदार प्रहार केलाय. चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेला. एक धाव पूर्ण करतील दुर्नी फलंदाज. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल आणि दुसरी धावही पूर्ण होईल. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या दुसऱ्या धावेनंतर धावसंख्या वधारलेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावून पोहोचली आहे ती 33. 2-33. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हो 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 हा सुंदर आकाशाच्या दिशेने गेलेला चेंडू टोळावलेला. या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली मात्र झेल काही झाला नाही. चेंडू गेलाय तो काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 4 धावांसाठी आलाय खणखणीत चौकार. या ठिकाणी मात्र तिसरं षटकही संपलेलं आहे आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावून पोहोचली आहे ती 2-38. डीजे